सुस्वागतम. थोडा आवाज कमी करा. थोडा. सुस्वागतम. सगळ्या कोच, सगळे खेळाडू, त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे सगळे कर्मचारी, सदस्य आणि मान्यवर या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाची आपण लवकरच सुरुवात करत आहोत. दरवर्षीप्रमाणे आज 17 मे म्हणजेच आपल्या लाडक्या भाऊंचा जन्मदिवस, ज्यांच्या अथक परिश्रमाने, ज्यांच्या पूर्ण जीवन प्रवासाने या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची पायाभरणी झाली आणि आज हे संकुल एवढ्या दिमाखात आपल्या सगळ्यासमोर उभं आहे, त्या भाऊंच्या आठवणींना उजाळा देण्याचा आजचा दिवस. आजचा दिवस म्हणजे आपल्यासाठी खरं तर एक प्रकारचा सोहळाच असतो, कारण भाऊंनी जे काय पेरून ठेवलेलं आहे त्याचा आज जो वटवृक्ष झाला आहे, या वटवृक्षाच्या सावलीखाली आज हजारो खेळाडू उभे राहत आहेत. त्यांच्या पंखांना नवं बळ देण्याचं काम अरविंद प्रभू म्हणजेच आपले लाडके दादा या सगळ्या माध्यमातून करत आहेत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचा हा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम म्हणून आपल्याला या कार्यक्रमाकडे बघायचं आहे. हे करत असताना आज आपल्याबरोबर आपल्या संस्थेचे ट्रस्टी, सन्माननीय ट्रस्टी श्री राजू रावळ सर, सन्माननीय मकरंद येडूरकर सर, त्याचबरोबर आलेले सगळे मान्यवर, आलेले कोच, आलेले विद्यार्थी आणि सगळ्या पाहुण्यांचं आज मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वप्रथम मला अतिशय अभिमान वाटतो आहे की प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचं जे एक मुख्य ध्येय आहे, त्या ध्येयाकडे आपली वाटचाल अतिशय जोमाने सुरू आहे. संकुलाच्या माध्यमातून एक ऑलिम्पियन घडवणं आणि अनेक ऑलिम्पियनना ऑलिम्पिकपर्यंत जाता येतं किंवा त्या प्रवासात काय काय अडचणी येतात किंवा त्यातनं मार्ग कसा काढायचा, ह्या सगळ्यासाठी मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल. आणि आज अशाच काही विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा आपल्याला सत्कार करायचा आहे. पण त्याआधी हा जो प्रवास आहे आणि ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेच्या माध्यमातून तयार होणारे मग अगदी जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जे खेळाडू तयार होत आहेत, त्यांचा प्रवास, क्रीडा संकुलाचा होणारा विकास, क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सुखसोयी, ह्या सगळ्याची माहिती आता पार्ल्यापुरती मर्यादित राहिलेली नाही आहे, तर मुंबई शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या लोकांनाही याबद्दलचं विशेष आकर्षण आहे. आणि हे सगळं लक्षात ठेवून सन्माननीय अरविंद प्रभू म्हणजेच आपल्या लाडक्या दादा, सन्माननीय राजू सर आणि सगळ्या ट्रस्टींच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना उदयास आलेली आहे, ज्या संकल्पनेचं अनावरण आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आज आपण प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचा OTT चॅनल, स्वतःचा OTT चॅनल लॉन्च करणार आहोत. आणि ह्या चॅनलबद्दल अधिक माहिती देण्यासाठी मी रचना मॅडमना विनंती करतो की त्यांनी या चॅनलबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार. बऱ्याचशा गोष्टी यशोधन सरांनी तर क्लिअर केलेल्याच आहेत की काय आपल्याला आहे, पण एक आजच्या दिवशी थोडं एक्सप्लेन करून सांगणं खूप गरजेचं आहे की आपण PTKS आणि PTKS कनेक्ट हे काय आहे. PTKS कनेक्ट म्हणजे काय, आपण त्याच्यात काय दाखवणार आहोत, काय लोकांना मिळणार आहे आपल्याकडनं त्यात. तर आत्तापर्यंत जे काही आपले खेळाडू आहेत, वेगवेगळ्या खेळांमधले स्पर्धांमध्ये जाणारे खेळाडू, त्यांचं लुकआउट आपल्याला नाही देता येत, सगळ्या गोष्टी सगळ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्या पोचवण्यासाठी आम्ही हे PTKS कनेक्ट म्हणून एक माध्यम उभं केलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे खेळांची माहिती असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धेत गेलेल्या खेळाडूंचं सगळा विशद असणार, त्याच्यामध्ये सगळी माहिती करून देऊ आम्ही. आणि परत त्याच्यामध्ये असं असेल की आपण एक आत्तापर्यंत आपण वृत्तपत्र, मासिकं ह्याच्यापर्यंत सीमित होतो आणि पण आत्ताचा जमाना तो नाही राहिलेला. आत्ताच्या ह्याच्यामध्ये मुलांना झेन अल्फा ह्या लेवलच्या मुलांना पुस्तक वाचन फार कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण एक वेगळा प्रयत्न डिजिटल माध्यमातून पुढे जाण्याचा आपण करतो आहोत.
आणि त्याच्यासाठीच हा PTK's कनेक्ट हा आमचा एक उपयोग आम्ही करून घेतलेला आहे त्याचा, त्या माध्यमाचा. त्याच्यासाठी आपण एक हे केलेलं आहे की इनडोअर गेम काय आहेत, आपले अंतर्गत खेळ काय आहेत आणि बाह्य खेळ काय आहेत, त्याची पूर्ण माहिती फक्त विलेपार्ले, मुंबई, महाराष्ट्र इथपर्यंत सीमित न राहता ती जगभरात पोचली पाहिजे की आपण काय करतो इथे, काय चालतं आपल्या संकुलामध्ये, ते आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. त्याकरिता त्याचं डिटेल आपण आहे ते रवी देशमुख सर आपल्याला सांगतीलच, टेक्निकल बाजू. फक्त मी एवढंच सांगेन की कोचेस आपले आहेत किंवा आपल्या संस्थेचे जे कोणी महत्त्वाचे व्यक्ती आहेत, आपले सहकारी माझे आहेत, त्यांनी सगळ्यांनी ह्या आपल्या उपक्रमाला मदत करावी, सहकार्य करावं मला, आणि आपला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशा मी शुभेच्छा देते सगळ्या ह्याच्या. आणि रवी देशमुख सरांना विनंती करते की आपण 2 शब्द बोलावेत. नमस्कार. 2 शब्द PTKSबद्दल बोलणं म्हणजे जवळजवळ अशक्यच गोष्ट आहे, कारण PTKSच्या ॲब्रिएशनमध्ये पण 4 शब्द आहेत. परंतु आता हा जो काय आपण उपक्रम करतो तो आपल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देणं, पुढची स्वप्न बघणं, त्याच्याकरता काय काय प्रत्यक्षात करायला लागेल हे सगळी माहिती आपण वेगवेगळ्या रीतीने क्लासिफाय करतो आहोत. अर्थात वाचन, वर्तमानपत्र, पुस्तकं ह्याचा कायमचा ठेवा असतो, पण आपल्याला त्याच्यामध्ये कालबाह्य होतात बऱ्याच गोष्टी, किंवा आत्ता काय झालं आहे, आज काय होतं आहे, पुढच्या वेळेस काय होणार आहे, ही माहिती ताबडतोब मिळण्याकरता ही सोय आहे. आणि मला वाटतं या सगळ्या माध्यमाबद्दल अरविंद आणि बाकीचे आपले ट्रस्टी त्यांना पण पूर्णपणे माहिती आहेच. आता याच्यामध्ये आपण फक्त आपल्या लोकांकरता नाही तर बाहेरच्या लोकांना ठेवलेलं आहे. जे जे आपले खेळाडू आहेत ते आपले स्वतःचे माहिती टाकू शकतात, त्याच्यावरती इन्फॉर्मेशन सबमिट करू शकतात. असे बरेच आपण प्रकार केले आहेत. अर्थात हे कधीही अंतिम शब्द नसतो OTT किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या सूचना कराल, जे तुम्हाला चुकीचं वाटेल ते सांगितलं तर तेही आपण सुधारायचा पूर्णपणे प्रयत्न करू. आणि ऑल द बेस्ट टू ऑल दी ट्रेनी स्टुडंट्स ॲज वेल ॲज द ट्रेनर्स. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. हो, यानंतर या चॅनलचं अनावरण होणार आहे. लाईट्स. या ठिकाणी PTKS कनेक्ट या आपल्या OTT चॅनलचं अनावरण होतं आहे. अशा पद्धतीने आपला हा OTT चॅनल किंवा ह्याचा इंटरफेस, ज्याला आपण मुखपृष्ठ म्हणतो, ते मुखपृष्ठ असणार आहे. त्याचबरोबर आपण बघू शकता इथे वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज, त्याचबरोबर क्रीडा संकुलाच्या माध्यमातून होणारे वेगवेगळे प्रकल्प असतील, वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटिशन्स असतील, आपल्या ज्या टॉप परफॉर्मर आहेत ह्या सगळ्या टॉप परफॉर्मरच्या स्टोरीज असतील, इन्स्पिरेशनल स्टोरीज असतील, त्याचबरोबर त्यांचे काही व्हिडिओज असतील, हे सगळे व्हिडिओज इथे कायम आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तर सगळ्या ॲथलीट्सनी ह्या प्रक्रियेचा किंवा ह्या फॅसिलिटीचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या अचीवमेंट्स, आपल्याकडनं केले जाणारे उपक्रम, ह्या सगळ्याची माहिती आपल्या ऑफिसपर्यंत पोचवायची आहे. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात येईल. ह्याच OTTच्या माध्यमातून पुढे जाऊन वर्तमानपत्र असतील, न्यूज चॅनल असतील, हे सगळे या बातम्या पुढे चालवतील याची खात्री किंवा ह्याचा प्रयत्न प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाकडनं केला जाईल. तरी सगळ्या कोचेसनासुद्धा विनंती आहे की वेळोवेळी आपले होणारे उपक्रम, होणारे कॅम्प, होणाऱ्या कॉम्पिटिशन्स, या सगळ्याची माहिती वेळच्या वेळी आपल्याला या संदर्भात कॉर्डिनेट करायची आहे. आणि हा चॅनल, हा OTT चॅनल हा कायम एक माहितीपूर्वक चॅनल कसा राहील या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहून प्रयत्न करायचे आहेत. हा चॅनल आपल्याला प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या वेबसाईटवरती दिसेल. त्याचबरोबर ह्या चॅनलच्या माध्यमातून तयार होणारं जे ॲप आहे हे प्ले स्टोअरवरती उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सगळ्या मेंबर्सना ह्याची लिंक प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाकडनं पाठवली जाईल आणि त्या लिंकच्या माध्यमातून हे ॲप
हे OTT ॲप आपण प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचं PTKS कनेक्ट ॲप आपण डाउनलोड करू शकता आणि ही सगळी माहिती आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅब या सगळ्यावरती आपल्याला कायम उपलब्ध असणार आहे. माफ करा, एक मुख्य सांगायचं राहून गेलं. हे आपण मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये करतो आहोत. त्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीने कोणत्याही भाषेत माहिती द्या, ती आपण त्याचं दुसऱ्या भाषेत चांगलं भाषांतर करून दाखवू. म्हणजे ज्या बाहेरच्या लोकांना मराठी कळत नाही त्यांच्याकरता इंग्लिशमध्ये जाईल आणि ज्यांना फक्त मराठीत रस आहे, इंग्लिशमध्ये एवढी गंमत येत नाही किंवा त्याचं महत्त्व कळत नाही, पण त्यांच्याकरता मराठीमध्ये ट्रान्सलेशन उपलब्ध असेल. आणि ह्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ असतील, ऑडिओ कॉमेंट्री असेल, ट्रेनरची माहिती असेल, वेगवेगळ्या फीज, शेड्यूल्स, आपल्या कॅम्प जे असतात त्यांची माहिती असेल. हे सगळं अनएंडिंग प्रोसेस आहे. आत्ताच आपण लॉन्च करतोय, पण येत्या काळात हे ॲप अतिशय डायनॅमिक पद्धतीने वेगवेगळ्या सोयीसुविधा, माहिती आपल्यापर्यंत कायमच आणत राहील. तरी आज भाऊंच्या 87व्या जयंतीनिमित्त आज आपण या PTKS कनेक्ट या ॲपचं लॉन्च करतोय. तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरात आपण या ॲपचं स्वागत करावं. दरवर्षी भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि या कार्यक्रमानिमित्त दादांचा या ठिकाणी सत्कार केला जातो आहे. सन्माननीय राजू सर आणि देशमुख सरांबरोबर मकरंद सर या ठिकाणी आपल्या ॲप लॉन्च PTKS कनेक्ट ऑफिशियली लॉन्च झालं असं आता जाहीर करायला हरकत नाही. यानंतर हे ॲप किंवा PTKS कनेक्ट आपण ज्यांच्यासाठी केलं आहे त्या खेळाडूंच्या कामगिरीचा सत्कार करण्याचा सोहळा. भाऊंचं जे स्वप्न होतं किंवा आईंचं जे स्वप्न होतं, दोघांनीही ज्याच्यासाठी दिवसरात्र कष्ट वेचले, दिवसरात्र हे संकुल उभं करण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आज दुर्दैवाने ते आपल्याबरोबर नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद, त्यांचे विचार कायम आपल्याबरोबर आहेत. आणि त्या माध्यमातून उभे राहिलेल्या या संकुलातून तयार होणाऱ्या खेळाडूंची जेव्हा कामगिरी ही चौफेर देश पातळीवरती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पसरते, त्यावेळेला आपलं ऊर अभिमानाने भरून येतं. अशाच नुकत्याच झालेल्या काही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आज मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अवगत करायचं आहे आणि त्या सगळ्यांचा सत्कार आपण आज या कार्यक्रमानिमित्त करणार आहोत. सर्वप्रथम कुमारी अनुष्का पाटील. अनुष्का, स्टेजवर यायचे प्लीज. वर्षीय जिम्नॅस्ट अनुष्का पाटील हिने भुवनेश्वर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक मिळवून महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. आपल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाची ही जन्मतः खेळाडू असल्यामुळे तिच्याबद्दल असलेला आदर हा खूप जास्त आहे. प्रशिक्षक श्री विशाल कटकडोन यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश तिने संपादन केलं आहे. वयाच्या 4थ्या वर्षापासून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ती जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण घेत आहे. तसेच पॅरिस वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅलेंज कप, जकार्ता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे तिने प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तिची भारतीय प्रशिक्षण शिबिरात निवड झालेली आहे. आणि हे सगळं करत असताना अनुष्काने नुकतीच 12वीची परीक्षासुद्धा उत्तीर्ण केलेली आहे. यानंतर आपली दुसरी ॲथलीट आहे कुमारी इशिता रेवाळे. तेवीस वर्षाची इशिता हिने वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालं आहे की महाराष्ट्राने प्रथम आणि द्वितीय हे दोन्ही क्रमांक पटकावलेले आहेत.
आणि तेही दोन्ही क्रमांक प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी पटकावलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी मला विशाल कटकडोन तसेच कोच नीलम बाबर या सगळ्यांचा मनःपूर्वक अभिनंदन करायचं आहे की इतक्या वर्षाच्या त्यांच्या मेहनतीला आलेलं हे फळ आहे. सन्माननीय दादांनी कायमच या खेळाडूंच्या पाठीमागे आपले आशीर्वाद ठेवलेले आहेत. भाऊंचे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि आजची ही कामगिरी खरंच देशपातळीवरती वाखाणण्यासारखी आहे. विद्यापीठ स्तरावरचे अनेक पदके, त्याचबरोबर राज्याच्या सगळ्यात प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार तिला ऑलरेडी मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना खेळाडूंची, सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडूंची आजकाल जी वाटचाल ज्या दिशेने चाललेली आहे त्याच दिशेने तिची वाटचाल चालली आहे की तिने आता स्पोर्ट्स सायकोलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सो आता प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल हे फक्त ॲथलीट्स नाही तर स्पोर्ट्स सायकोलॉजीसुद्धा प्रोड्यूस करणारं एक केंद्र होतं आहे. अशा पद्धतीची भूमिका थोडीशी आपल्या खेळाडूंनी घेतल्यासारखी वाटते. तिसरी खेळाडू आता आपल्याला बोलवायची आहे. आता जिम्नॅस्टिकमध्ये अजून पदकं जिंकण्यासारखी नव्हती म्हणून आपण शूटिंगकडे वळलो आहे आणि शूटिंगमध्ये अंशिका राकेश चोखानी हिला मी विनंती करतो की तिने व्यासपीठावर यायचं आहे. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये जे काही अतिशय सिरियस खेळ आणि अतिशय सिरियस कोच आहेत त्यापैकी अजून एक कोच म्हणजे आपली स्नेहल पापलकर आणि तिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या कुमारी अंशिका राकेश चोखानी हिने राष्ट्रीय पदक विजेती नेमबाज अंशिका राकेश चोखानी हिला ट्रेन केलेलं आहे आणि 10 मीटर एअर रायफल प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत तिने खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी तिची निवड झालेली आहे. 2026च्या बॅचमध्ये महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव खेळाडू आहे. अवघ्या 3 वर्षाच्या कारकिर्दीत तिने देशातील सर्वोत्तम 25 नेमबाजांच्या म्हणजेच ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तयार केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम 25 ग्रुप एमध्ये तिची निवड झालेली आहे. झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने भारताचं ऑलरेडी प्रतिनिधित्व केलं असून राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत तिने पदकही जिंकलेलं आहे. सध्या ती NMMIS विद्यापीठातून BBA आणि LLBचं शिक्षण घेत असून तिच्या यशामागे PTKSचं व्यवस्थापन, तिचे पालक आणि सन्माननीय अरविंद प्रभू, त्याचबरोबर आपल्या PTKSची एक जुनी जाणती कोच स्नेहल पापलकर ह्या सगळ्यांचं प्रगल्भ मेहनत आहे. तर या सगळ्या कोचेससाठी PTKS व्यवस्थापनासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज अतिशय लहान वयापासून, कारण PTKS प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल हे 25 वर्षापेक्षा जुनं झालेलं एक वटवृक्ष आहे आता आणि या वटवृक्षाच्या सावलीत जसं मी म्हटलं तयार झालेले हे खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकतात त्यावेळेला आपल्या सगळ्यांची मान अभिमानाने उंचावते. मी आपल्या संस्थेचे ट्रस्टी श्री राजू रावळ सर, मकरंद सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि ह्या खेळाडूंचा सत्कार करावा. ते तर द्यायचंच आहे ना, पहिले सत्कार करून घेऊया. बुके घे ना, पहिले बुके दे ना तू. ट्रे घे ना तू. अरे बुके दे त्यातलं बुके दे ना फक्त. फोटो काढून घ्या ना आधी. मला एक हे दे रे, मला एक हे दे. थांब. बरं, आजच्या कार्यक्रमानिमित्त प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामार्फत या सगळ्यांना एक उत्कृष्ट गौरव प्रमाणपत्रही देण्यात येते आणि त्याचबरोबर या तिघांच्या कामगिरीबद्दल छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे 11,000 रुपयाचं पारितोषिक या तिन्ही खेळाडूंना देण्यात येत आहे.
सर्वप्रथम अनुष्का पाटील यांनी भुवनेश्वर, जसं आपण आत्ताच ऐकलं की भुवनेश्वर येथील दिनांक 20 एप्रिल ते 30 मे 2026 दरम्यान आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्र तसेच पीटीकेएस संस्थेचा गौरव वाढवलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवण्याचा मान मिळवणं असून हा अभिमानास्पद विक्रम पीटीकेएसच्या खेळाडूंनी प्रशिक्षक श्री विशाल कटकडोन यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदवला आहे. लहानपणापासून पीटीकेएस जिम्नॅस्टिक विभागात घेतलेले कठोर प्रशिक्षण, सातत्यपूर्व मेहनत, जिद्द आणि समर्पण यामुळेच हे यश संपादन झालेले आहे. त्यांच्या या प्रवासात पालकांचे सहकार्य तसेच विभाग प्रमुख सौ नीलम बाबर देसाई यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा चीन तसेच राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. स्वप्न, समर्पण आणि सातत्यपूर्ण मेहनत याचे सुंदर उदाहरण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ऑलिम्पिक स्वप्नपूर्तीसाठी हार्दिक शुभेच्छा. कामगिरीच एवढी मोठी आहे की प्रत्येकाचं प्रमाणपत्र वाचणं आवश्यक आहे. कुमारी इशिता रेवाळे यांनी भुवनेश्वर येथे 20 एप्रिल ते 30 मे 2026 दरम्यान आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतात द्वितीय क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्र तसेच पीटीकेएस संस्थेचा गौरव वाढवलेला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच जिम्नॅस्टिकमध्ये, तसंच जे आता आपण ऐकलं की प्रथमच असं झालेलं आहे की महाराष्ट्रातील खेळाडूंनी पहिला आणि दुसरं क्रमांक पटकवलेला आहे. बालवयापासून घेतलेलं त्यांचं सातत्यपूर्ण प्रशिक्षण, जिद्द तसेच पालकांचे मोलाचे योगदान आणि कोचेसचे योगदान यामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. आशिया अजिंक्यपद स्पर्धा तसेच राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. कुमारी अंशिका राकेश चोखानी यांनी 10 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल तसेच महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत प्रतिष्ठित खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम 2026साठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकमेव खेळाडू म्हणून त्यांची निवड झालेली असल्यामुळे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अल्पावधीत राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च गटामध्ये स्थान मिळवत त्यांनी राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत पदक प्राप्त केले आहे. तसेच झेक प्रजासत्ताक येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आणि अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या यशामागे पालक, प्रशिक्षक तसेच पीटीकेएस व्यवस्थापनाचे मोलाचे योगदान आहे. त्यांची कोच स्नेहल पापलकर आणि टीम या सगळ्यांची जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे अशा पद्धतीचे खेळाडू घडवत आहेत. त्यांना पुढील त्यांच्या कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेचे ट्रस्टी सन्माननीय राजू रावळ सर, मी यांना विनंती करीन की आजच्या या विशेष सोहळ्यानिमित्त भाऊंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करावे. पहिला तर डॉक्टरांना हॅपी बर्थडे. आणि डॉक्टर साहेब, आज तुम्हाला काय गिफ्ट भेटलेली आहे हे तिघी मुली करून, आणि त्याच्याबद्दल तुमच्या खूप खूप आशीर्वाद पाहिजे आमच्या मुलीला. एक स्वप्न हमेशा डॉक्टर जेव्हा स्वतःचं मंतव्य ठेवायचं तेव्हा एकच सांगायचे की मला ऑलिम्पिकचे एक गोल्ड पाहिजे. आणि मला असं वाटतं आहे की अथर परिश्रमनी असं वाटतं की हा दिवस दूर नाही, लवकरात लवकर आपल्याला मेडलकडे जाता येत असेल असं वाटतं आहे मला. त्यासाठी एक जिम्मेदारी तुमच्यावरती आहे मुलींनो. ह्या संकुलांमध्ये अरविंदनी जे मेहनत घेतलेली आहे त्याच्याबद्दल अरविंद तुझ्या पण खूप खूप अभिनंदन, आणि जे तू कष्ट करतो त्याच्यासाठी.
आज बऱ्याच दिवसानंतर मी नीलमला बघितला, त्याचा पण मला आनंद झालेला आहे. नीलम, लवकर लवकर येत जा जरा इकडे, समजला की नाही. जास्त नाही बोलता, सगळंच तसं यशोधननी भूमिका मांडलेलीच आहे. पण आज विशेष आहे की रवी देशमुखनी जे OTT प्लॅटफॉर्म केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांच्या पण खूप खूप धन्यवाद. आणि हा खूप उपयोगी येणार आहे तुम्हाला. आणि मला असं वाटतं आहे की प्लेयरांनी तर करावाच, पण जे ट्रेनर्स आहेत त्यांनी खास याच्यात लक्षात घाला. आणि मी तुम्हाला सांगतो की याचा सदुपयोग झाला तो खूपच लोकांना इन्स्पिरेशन भेटेल आणि आणखीन खेळाडू तयार होईल. आणि हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यामुळे प्लेयरांची तुम्ही पाठ थपथपवतात, म्हणून हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या दिवसात खूप उपयोगी होणार आहे. तर माझी विनंती आहे ट्रेनरला आणि पॅरेंट्सला पण, परस्यू दिस इन अ व्हेरी बिग वे. इट विल बी अ बिग सक्सेस. आय टेल यू वन थिंग. अगेन अरविंद, तुझे इनोव्हेटिव्ह आयडियाज, ऑल द टाईम यू सरप्राईज अस विथ समथिंग न्यू. आज तू OTT प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे, त्याबद्दल पण तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. आणि मला असं वाटतं आहे ही मुलीकडे बघून की नक्कीच तुम्ही आमच्या स्वप्न पूर्ण करणारा आहे. आणि देव आणि आमच्या प्रभूसाहेब दोघांचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे. देवचा तर आहेच, प्रभूंचा पण आहे तुमच्यावरती, तर काय प्रॉब्लेमच नाही. आणि यू आर गोइंग टू शाईन. आणि तसंच जे अरविंदने केलेलं आहे ते हमेशा लक्षात ठेवा. त्यांची कामगिरीबद्दल तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमचा मार्ग असंच चालू राहा. सगळ्या ट्रस्टीच्या वतीने मी सांगतो, वी आर ऑलवेज देअर फॉर एनी हेल्प यू रिक्वायर. आय अश्युअर युअर पेरेंट्स, जेवढे आहे पालक इकडे, ट्रेनर, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. आणि वन्स मोर ऑल द बेस्ट अँड बेस्ट ऑफ लक फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू सर. यानंतर मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय अरविंद प्रभू म्हणजेच दादा यांना, मकरन सर तुम्ही बोलणार का, यांना विनंती करतो. त्याच्या अगोदर तिन्ही आपले जे आहेत ॲथलीट्स त्यांना 2 शब्द विचार जरा. त्यांना ते 2 तर फार questions विचार. फार फार महत्त्वाचं आहे. मी म्हटलं दादांचं बोलणं झाल्यानंतर मग आपण ॲथलीटना संधी देऊया. अगोदर हा एक विशेष आजचा PTKS कनेक्टची जी सुरुवात आहे ती आपण आपल्या क्रीडा संकुलाच्या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंपासून करणार आहोत. तर मला सर्वप्रथम सुरुवात करायचं आहे आपल्या आंतरराष्ट्रीय शूटरपासनं की PTKS के साथ आपका जर्नी कैसे रहा है और आज आप जहाँ तक हो, जहाँ तक पहुँचे हो, वहाँ तक का आपका सफ़र कैसा रहा. प्रबोधन काल ठाकरे क्रीडा संकुल के माध्यम से आपको क्या क्या सुविधाएं मुआवजा कराई गई, या यहाँ ट्रेनिंग करते वक्त आपको ऐसा क्या मिला जिसके वजह से आप जिस लेवल पे आज जिस मुकाम पे आप पहुँचे हो, आपका वो पूरा जो ट्रैवल है, जो पूरा आपका जो परिश्रम है, वो आप बताइए. Thank you, sir. So, PTKS shooting range is not just a range for me, but it is like a school because I started from here only, and the journey has been really wonderful. And I would like to thank the entire PTKS team, my coaches, and everyone who have always supported me and motivated me to reach up till here, because I feel the environment in PTKS is really wonderful for all the athletes to grow, and the PTKS shooting range stands for excellence, I feel, because they are doing a holistic approach for developing the game. And I really wanted to thank my coaches to bring me till here. And also I want to express my gratitude towards Arvind sir, all management members, the staff at PTKS, all trustees and everybody, even the security personnel, as everybody is working over here to create a safe and healthy environment for us all athletes to grow and achieve what we want. So yes, I'm really grateful to my parents also for having unwavering belief in me, and along with their belief, the guidance that my coaches have provided to me, it has nurtured the core value of PTKS, which is to make Olympians from this very place. So I feel privileged to be a part of PTKS, and
I got this opportunity to train over here, I will always be privileged to be a part, and I will uphold the standards of what this institution has taught me. Thank you so much. Thank you so much. This was definitely a speech of motivation, a speech of efforts, and a speech of gratitude. Thank you. Thank you so much. Two champion. That is for sure. And here's the institute who produced champions. So यानंतर मला अनुष्काला विचारायचं आहे की कसं वाटतंय. मला माहिती आहे. थँक्यू सर. तर मी इथे जिम्नॅस्टिक्स 4 वर्षाची असल्यापासून करते आहे, त्यामुळे PTKS माझ्या दुसऱ्या घरासारखं झालं आहे. रोज माझी प्रॅक्टिस सकाळी 6 पासून असते आणि आता कॅम्प चालू असल्यामुळे 6 ते 7, 7:30 आम्ही इथेच असतो. त्यामुळे आणि लहानपणापासूनच सगळ्या कोचेसनी आणि अरविंददादांनी, रमेश प्रभूंनी मोठं स्वप्न बघायचं शिकवलं आहे. जेव्हा मला पहिल्यांदा इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये MSSA इंटरस्कूल कॉम्पिटिशन असते त्याच्यामध्ये गोल्ड मेडल्स मिळाले होते, तेव्हा मला रमेश प्रभूंनी सांगितलं होतं की असंच ऑलिम्पिकसाठी पण ड्रीम करत राहा आणि तेच माझं गोल आहे. आणि आत्तापर्यंत जे काय हे पण मला सक्सेस मिळालं आहे ते सगळं माझ्या कोचेस विशाल सरांमुळे, लाड सर, लोखंडे सर, नीलमताई आणि अरविंददादा ह्यांच्या सपोर्टमुळेच मिळालं आहे. अरविंददादा पण आम्हाला सगळ्या प्रकारची हेल्प करतात, जसं की आम्हाला ची फॅसिलिटी मिळते, स्विमिंग पूल आम्ही ॲक्सेस करू शकतो आणि कधीही येऊन प्रॅक्टिस करू शकतो. सो त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आत्तापर्यंतची जर्नी खूप अमेझिंग होती आणि ह्याच्या पुढे पण अशीच असेल. थँक्यू. लवकरच ऑलिम्पिक आता जवळ येतं आहे आणि टी व्हीवरती तुला आता कधी बघता येईल याची आम्ही वाट बघतोय. सो याच्यानंतर इशिता रेवाळे. इशिताबद्दल सांगायचं झालं तर माझा पर्सनल थोडासा अनुभव आहे की गेली 8 वर्ष मी तरी तिला बघतोय. ती एवढी होती तेव्हापासून एवढी झाली हे मी तरी माझ्या डोळ्यांनी इथे बघितलेलं आहे. तर जरा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामध्ये प्रॅक्टिस करताना लहानाची मोठी तू झालीस, तुझ्या प्रवासाबद्दल थोडंसं सांग. हॅलो, गुड इव्हनिंग. सो मी प्रबोधन ठाकरेमध्ये 6 वर्षाची होती तेव्हापासून करते. सो प्रबोधन ठाकरे क्रीडा संकुल इज लाईक हॅज अ सेक्रेट प्लेस इन माय हार्ट, लाईक दॅट इज व्हेरी मच ऑब्वियस. आणि बीइंग लाईक स्टार्टिंगपासूनच रमेश प्रभू सर, नीलमताई, विशाल सर, ऑल द कोचेस, लाड सर, लोखंडे सर, माय फर्स्ट कोच, एव्हरीथिंग, नितेश सर has always been very supportive. Nanta Arvind sir aale and he just made everything much more easier for us. Like we had access to every single thing in PTKS. So that was something we don't get to see in other clubs or other complexes. So this place is very wonderful. इकडे सगळेच म्हणजे कोचेसच नाही, इवन द ऑफिस स्टाफ, पवन अंकल, इवन बाहेरचे मामा आहेत, दे क्रिएट अ सेफ एन्व्हायरमेंट फॉर अस. लाईक खूप सेफ फील होतं. सकाळी 6 o'clockपासून आम्ही इथे असतो आणि रात्री 9-10 कधीही जातो, पण असं कधीच फील नाही होत की ठीक आहे का. इवन आवर पेरेंट्स ॲट होम आर व्हेरी चिल की ठीक आहे प्रबोधनमध्ये आहे, शी सेफ, येईल घरी, काही नाही, कधीही कोणालाही कॉल केलं, एव्हरीवन इज देअर टू हेल्प अस. सो आय एम रिअली ग्लॅड आय हॅव सच काइंड ऑफ पीपल अराउंड मी. अरविंद सर, रिअली वी आर रिअली ग्रेटफुल टू हॅव यू ॲज अ मेंटॉर. काही प्रॉब्लेम असेल, यू कॅन डायरेक्टली गो इन हिज ऑफिस अँड बी लाईक दिस इज द इश्यू अँड ही विल जस्ट क्लिअर इट आउट इन लाईक अ फ्रिक्शन ऑफ सेकंड. सो रिअली proud to be a part of this team. Also, I am really grateful to have parents who are so supportive. Like, I am at a stage where I am 23 and I'm unemployed. So it's like, should I be employed? But they don't see me as an unemployed person. They are like, okay, you are doing something greater. You have a better future. So continue following your dreams. And I wish I go to the Olympics. And I don't just wish for it, I dream it and I'm working towards it. So I'm really happy to be a part of this team.
अशा स्वप्नांना बळ देण्याचं काम प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून होत राहील याची मात्र ग्वाही आज आम्ही तुम्हाला देतो. आणि सगळ्यांनी तू आता म्हणाली की यू आर अनएम्प्लॉईड. तुला मी आज एक प्रॉमिस करतो, व्हेरी शॉर्टली यू विल बी एम्प्लॉईड अँड डुईंग जिमनॅस्टिक. दॅट्स आय गिव्ह अ प्रॉमिस इन फ्रंट ऑफ अरविंद दादा विथ वन ऑफ द नंबर 1 कंट्री ऑफ दिस कंट्री. सी ॲज यू सेड, प्रॉब्लेम सांगितला की पुढच्या सेकंदाला सॉल्व्ह होतो. थँक्यू राजू सर. आणि सगळ्यांनी कृपया माझी विनंती आहे की ह्या सगळ्या एक्सपिरियन्सेसमध्ये एक गोष्ट जी कॉमन आहे ती म्हणजे अरविंद दादा. सो आज सगळ्यांनी मला असं वाटतं की एक टाळ्यांच्या गजरात दादांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या या प्रयत्नांमुळे आपल्याला आज हे सुवर्ण क्षण बघता येत आहेत. मी आपल्या सगळ्याच्या लाडक्या दादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या सोहळ्यानिमित्त आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. राजूजी, मकरन सर आणि उपस्थित सर्व कोचेस, पेरेंट्स, ऑफिस स्टाफ, ॲथलीट्स. आज 17 मे आहे. डॅडी वुड हॅव बीन 87 टुडे आणि वी रिअली मिस हिम. Having said that, I think he is with us and he'll be very, very happy to see the achievement of all these three wonderful athletes, Anushka, Ishita and Anshika. जे ड्रीम बाबांचं होतं की ऑलिम्पिक्समध्ये एक गोल्ड मेडल वॉज हिज ड्रीम, बट ही वॉज ऑल्सो व्हेरी कीन टू सी की ऑलिम्पिक्सपर्यंत पी टी केसमधून कोणतरी जावं. विनिंग अ गोल्ड मेडल और विनिंग एनी मेडल इज डिफरंट, पण कोणीतरी रिप्रेझेंट करणं इकडून संकुलातून फार महत्त्वाचं होतं. आज जसं बाबांची मला आठवण येते, मोहन काका पण आज घरी आहेत. मोहन काका आले नाही आहेत, पण आय एम शुअर हा व्हिडिओ आपण मोहन काकांना दाखवू. आणि मोहन काका म्हणजे जसं बाबा नी एवढे वर्ष संकुलाला नर्चर केलं आहे, तसं मोहन काकांनी पण तेवढ्याच मेटिक्युलसली ॲडमिनिस्ट्रेशन केल्यामुळे आज हा संकुल ह्या लेवलला आलेला आहे. जास्ती मला बोलायचं नाही आहे. आवर वर्क शोज वॉट वी आर डुईंग हिअर. अ बिग थँक्यू टू ऑल द कोचेस. In fact, the dedication with all the coaches, whether it's Neelam, Vishal, Snehal, Sandeep, everyone, Lard, Vishal, जेवढे पण कोचेस आहेत, धुरी, I mean, you name them, म्हणजे all of them are doing excellent work. आणि क्रीडा संकुल आहे, इट्स अ ट्रू संकुल, इट्स नॉट आता प्रोग्रॅमला जरा उशीर होतोय. ह्याच्यानंतर एक सुंदर नाट्यप्रयोग आहे, तो पण आपण बघायचा आहे. बट इट्स बीन अ वंडरफुल जर्नी. आणि 2028ला ऑलिम्पिक्स आहेत. अनुष्का, इशिता अँड अंशिका, यू हॅव टू वर्क हार्ड, ॲटलीस्ट गिव्ह इट द बेस्ट शॉट that we reach the qualifiers of the Olympics, and then if your efforts and all our blessings are there, which are there with you, you will reach the medal for the Indian Olympic squad. Having said that, without taking too much of your time, I request all of you to give a standing applause to all these three athletes. It's very important we encourage them. थँक्यू. बिफोर आय कन्क्लूड माय 2 words, आपल्याकडे पिकलबॉलचे बरेच प्लेयर आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पण प्रॅक्टिस करतायत. पण मला वाटते आय विल रिक्वेस्ट ऑल द पिकलबॉल प्लेयर्स टू हॅव अ वर्ड विथ दीज 3 गर्ल्स ॲट द जिमनॅस्ट अँड द शूटर्स ओव्हर हिअर, की वॉट इट टेक्स टू रीच दिस लेवल.
बिकॉज पिकल बॉल एक छोटा गेम है, इट हैज़ नॉट रीच दैट लेवल येट, बट कभी भी टाइम मिलेगा आरिश इनके साथ बात करो. ये सुबह 6 बजे से शाम को 8 बजे तक सिर्फ प्रैक्टिस करते हैं यहाँ पे. 2 घंटा प्रैक्टिस, 3 घंटा सोना, ऐसे नहीं है. ओके तो जितने भी पिकल बॉल के प्लेयर्स हैं जिनको लगता है कि ओलंपिक्स में जाना चाहते हैं, ज़रा ये बच्चे लोगों के साथ और उनके कोच के साथ बात करो तो यू विल बी एबल टू अचीव दिस लेवल. थैंक यू एवरीवन फॉर कमिंग हियर, एंड आई नो माय फादर इज़ वॉचिंग अस and he will be very very proud. And one more thing, दरवर्षीप्रमाणे कॅरम टुर्नामेंट पण आपण घेतो बाबांच्या बर्थडेच्या निमित्ताने. त्याचं पण फायनल्स आता कला मंदिरमध्ये होणार आहे 5-7 मिनटात. सो कॅरमसाठी पण प्रसाद, योगेश, थँक्यू सो मच फॉर ऑर्गनायझिंग दिस इन मेमरी ऑफ माय फादर. थँक्यू सो मच. धन्यवाद सगळ्या खेळाडूंना, विशेष धन्यवाद. येस, मोस्ट वेलकम. सगळ्या प्रशिक्षकांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे ग्रुप फोटोसाठी. शूटिंग कोच, जिम्नॅस्टिक कोच, प्लीज विनंती आहे. पॅरेंट्स आलेत का? हा ना, पॅरेंट्स आलेले असतील, त्यांनी यायचं आहे. चल स्नेलवरती आहे. विशाल, नीलम, चलो. थोडेसे पुढे, हा थोडे पुढे. कार्यक्रम संपणार नाही आहे. यानंतर जोपर्यंत आता फोटोशूट होतं आहे तोपर्यंत आता पुढच्या कार्यक्रमाची तयारी आपली सुरू आहे. आणि आजच्या या सत्कार सोहळ्यानंतर आजच्या या विशेष दिनी आपण स्मृतिसंध्या केशवकल्प हा कार्यक्रम आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती आणि संस्कृता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर रमेश प्रभू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्मृतिसंध्या केशवकल्प हा एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जीवन प्रवास, विचारसरणी आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचे शास्त्रीय नृत्याद्वारे प्रभावी सादरीकरण करण्यात येणार आहे. ओडिसी, कथ्थक, भरतनाट्यम आणि मणिपुरी अशा विविध भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतून हा नृत्याविष्कार सादर करण्यात जाणार असून प्रख्यात कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे. या कार्यक्रमाची संकल्पना नियुक्त दिग्दर्शक, सुप्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना आणि आपल्या संकुलाच्या लाडक्या कलाकार शुभदाताई वरटकर यांनी केलेले आहे. तरी भारतीय संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि कलाविष्कार यांचा सुरल संगम अनुभवण्याची ही विशेष संधी आहे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कुठेही सभागृह सोडून जायचं नाही आहे. या कार्यक्रमाला आता लवकरच सुरुवात होत आहे. धन्यवाद.